जेव्हा एखादा मुलगा लग्नाआधी व्यसनाधीन असतो, तेव्हा त्याचे आई वडील किंवा त्याचे भाऊ बहीण त्याला कधीच विचारत नाही, तू का व्यसन करतोयस? तुला कोणतं टेन्शन आहे का? किंवा व्यसन सोड. आणि जेव्हा त्या मुलाचं लग्न करून सूर घरी आणली जाते ना, तेव्हा त्याची भाऊ बहीण, त्याचे आई वडील त्या मुलीला दोष देतात. त्या मुलीमुळे काहीतरी थोडासा वाद झाला असेल, काहीतरी चुकल्यामुळे वाद झाला असेल नवरा बायकोमध्ये, तर त्या घरातली सगळी लोक त्या मुलीला दोष देतात. तुझ्यामुळे माझा मुलगा बिघडला, तुझ्यामुळे माझ्या मुलाला व्यसन लागलं. ह्या सर्व गोष्टी आधी त्या आई वडिलांना, भाऊ बहिणींना माहीत असतात, तरी सुद्धा दोष त्या मुलीला दिला जातो आणि त्या मुलीला जाच केला जातो. घरातून तिला बाहेर काढलं जातं, तिच्या माहेरच्यांची बदनामी केली जाते आणि त्या मुलीची सुद्धा बदनामी केली जाते की तुझ्यामुळे माझा मुलाचा संसार तुटलेला आहे. आणि वेगवेगळ्या कारणास्तव त्या मुलीला दोषी ठरवून खूप वाईट वागणूक दिली जाते. जर त्या आई वडिलांनी, भाऊ बहिणींनी त्या मुलाला अगोदर जर विचारलं असतं आणि त्याचं व्यसन सोडलं असतं, तर आज त्या दोघांचा संसार खूप सुखाचा झाला असता.